मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीसाठी खासदार नारायण राणे वर्षावर कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाबाबत चर्चा झाल्याची माहिती। माजी खासदार निलेश राणे कुडाळ मालवणमधून इच्छुक। नारायण राणे यांच्या भेटीनंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी उदय सामंत यांना तातडीने वर्षा निवासस्थानी बोलावलं। कुडाळ मालवण मतदारसंघाबाबत सामंत यांच्याशी शिंदे चर्चा करणार असल्याची माहिती। रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या 2 मतदारसंघांवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा दावा। चिपळूण, संगमेश्वर आणि सावंतवाडी मतदारसंघ शरद पवार पक्षाने मागितला। रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूण संगमेश्वर विधानसभा जागेवरून मवियात बिघाडी। चिपळूण संगमेश्वर मतदारसंघासाठी ठाकरे गटासोबत काँग्रेसही आग्रही। काँग्रेसच्या युवक महिला प्रदेश उपाध्यक्षा सोनलक्ष्मी घाग काँग्रेस पक्षाकडून इच्छुक। अकोला पश्चिम मतदारसंघाच्या जागेवरनं मवियात रस्सीखेच। काँग्रेसकडे अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघ जाण्याची शक्यता असतानाच ठाकरे गट देखील जागेकरता आक्रमक। भाजपा आमदार संतोष दानवे यांच्या विरोधात भोकरदन मतदारसंघात मवियामध्ये रस्सीखेच। शरद पवारांकडे असलेल्या मतदारसंघावर ठाकरे गटाने केला दावा। उपजिल्हा प्रमुख रमेश गव्हाड यांनी केली दावेदारी। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीला। शिवतीर्थावर दोघांमध्ये भेटीचं कारण गुलदस्त्यात। जागा वाटपासंदर्भात महायुतीच्या वरिष्ठांची अमित शहांसोबत बैठक। तिढा असलेल्या जागांवर तोडगा काढण्याचा प्रयत्न। नरेंद्र मोदी आणि अमित शहांपासून राज्याला धोका, त्यांना महाराष्ट्रातला मराठी माणूस संपवायचा आहे, खासदार संजय राऊत यांची टीका। देशामध्ये भाजपच्या अधपतनाला सुरुवात। लोकसभेला जे झालं नाही ते आता होईल असं स्वप्न अमित शहांना पडते, संजय राऊत यांची टीका। जागा वाटपासंदर्भात महाविकास आघाडीची सलग 3ऱ्या दिवशी बैठक। आतापर्यंत 150हून अधिक जागांवर एकमत। मुंबईतील जागा वाटपासंदर्भात स्वतंत्र समिती। राज्य मंत्रिमंडळाची उद्या पुन्हा बैठक। विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिते आदी बैठकांचा धडाका। मोठ्या निर्णयांची शक्यता। नागपूरमध्ये भाजपची महत्त्वाची बैठक। नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहणार। सर्व भाजपा आमदार, सर्व 6 विधानसभा क्षेत्रातील वॉर्ड प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख आणि प्रमुख पदाधिकारी यांना बैठकीचं निमंत्रण। उद्धव ठाकरेंना अकोला पश्चिम मतदारसंघातनं उभं करा। अकोल्यातील सामाजिक कार्यकर्ते आणि शिवसेनेचे माजी नेते जावेद जकारिया यांची मवियाकडे मागणी। शरद पवार, नाना पटोले आणि उद्धव ठाकरेंना लिहिलं पत्र। आदिवासी समूह, ओबीसी आणि वंचित आघाडीने एकत्र येऊन 3री आघाडी स्थापन केली आहे। नागपूरला जेव्हा परिषद घेऊ त्यावेळेस 3ऱ्या आघाडीला नाव देऊ, प्रकाश आंबेडकरांची माहिती। विधानसभा निवडणुकीत महायुतीने 40 जागा द्याव्यात, अन्यथा सर्व 288 जागांवर उमेदवार उभे करणार। महायुतीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाचा इशारा। रासपा अध्यक्ष महादेव जानकर यांचं अमरावतीच्या पत्रकार परिषदेत वक्तव्य। रत्नागिरीमध्ये बचत गटाच्या महिलांना उदय सामंतांकडून मोबाईल वाटप। सरकारनं मोबाईल दिले, आता आशीर्वाद म्हणून तुम्ही आम्हाला मतांचं बक्षीस द्या। मंत्री उदय सामंत यांच्याकडून रिटर्न गिफ्टची मागणी। ठाकरे गटाचा शनिवारी पार्ल्यात महानोकरी मेळावा। तरुण मतदारांना आकर्षित करण्यासाठी ठाकरे गटाचा प्रयत्न। भोसरी पाठोपाठ चिंचवड विधानसभेतही अजित पवारांना धक्का। चिंचवड विधानसभा लढण्याची तयारी केलेले भाऊसाहेब भोईर राष्ट्रवादी सोडण्याच्या तयारी। पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातनं विकास ठाकरेंना काँग्रेसमधूनच आव्हान। काँग्रेसचे बंडखोर नेते नरेंद्र जिचकार यांचा पश्चिम नागपूर मतदारसंघावर दावा। धामणगाव विधानसभेच्या जागेवर ठाकरे गटाचा दावा। जिल्हा बँक उपाध्यक्ष अभिजित ढेपे यांचं नाव आघाडीवर। ढेपेंकडून प्रचारालाही सुरुवात। नांदेडमध्ये महायुतीचा पेच निर्माण होण्याची शक्यता। मुखेडच्या जागेवर शिवसेनेचा दावा। मुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव बालाजी खतगावकर यांचं मतदारसंघात शक्ती प्रदर्शन। यवतमाळ विधानसभेत मवियामध्ये संभ्रम। सध्या या मतदारसंघात काँग्रेसचा विद्यमान आमदार, मात्र तरीही माजी आमदार संदीप बाजोरी यांनी तुतारी चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याचं म्हटलंय, त्यामुळे मवियात संभ्रम। भाजपने राज्यातील 160 विधानसभा मतदारसंघातल्या पदाधिकाऱ्यांकडून पसंतीच्या उमेदवारांची नावं मागून घेतली। उमेदवार निवडताना पदाधिकाऱ्यांच्या मतांचा भाजप विचार करणार। वांद्रे पूर्व विधानसभेतील संभाव्य उमेदवार झिशान सिद्दीकी आणि वरुण सरदेसाई एकाच मंचावर। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमाचं औचित्य। आरक्षण वाचवायचं असेल तर वंचितला निवडून द्या। वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांचं मतदारांना आवाहन। आमदार भरत गोगावलेंच्या विजयासाठी महाड विधानसभा मतदारसंघातले मुस्लिम कार्यकर्ते अजमेरला रवाना। गोगावलेंच्या विजयासाठी घालणार साकडं। सावंतवाडीत अज्ञात व्यक्तीकडून मंत्री दीपक केसरकर यांच्या विरोधात बॅनरबाजी। आता बदल हवा तर आमदार नवा अशा आशयाचा बॅनरवर उल्लेख।
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.